विश्वगुरु होण्याची स्वप्न पाहणाऱ्या देशामध्ये केवळ पेपर फुटीसारख्या प्रश्नावर जर 22 तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर आपण कोणते विश्वगुरु होण्याची स्वप्न पाहत आहोत? ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे, ज्या देशामध्ये 90,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत, ज्या देशामध्ये प्रचंड बेरोजगारी कडच गाठलेला असेल, अशा देशामध्ये जर आपण विश्वगुरु होण्याची स्वप्न पाहत असो तर मला वाटतं की आपण स्वतःला फसवत आहोत। आजच्या आंदोलनामध्ये सोनम वांगचूर सारख्या एका शास्त्रज्ञाला ज्याला या सरकारने जेलमध्ये टाकलं आणि नंतर तो पुरावा सिद्ध होऊ शकत नाही गुन्हा म्हणून त्याला या सरकारने बाहेर काढलं। त्या एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला ज्याला मॅक्सेसे सारखा पुरस्कार मिळालाय, अशा माणसाला जर 20 दिवस उपोषण करावं लागत असेल आणि तरी सुद्धा सरकार त्याच्याशी बोलायला तयार नसेल तर ही कोणत्या प्रकारचं सरकार हा देश बघतंय? ही प्रचंड अनागोंदी या देशामध्ये सध्या सुरू आहे। या सगळ्याच गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व पुरोगामी सामाजिक संस्था संघटना बसलेल्या आहेत आणि सोनम वांगचूरला समर्थन देण्यासाठी, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे आणि त्वरित धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि संपूर्ण कोलमडलेली शिक्षण व्यवस्था नव्याने उभी करावी अशी आम्ही मागणी करत आहोत। काय लावलेलं आहे? विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळता आहे, लोकांच्या भवितव्याशी खेळता आहे। रोजगार नाही, महागाई आहे, अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं प्रश्न उपस्थित निर्माण करून दिला आहे। या सर्वांचा निषेध करून आम्ही हे आंदोलन करीत आहे। पेपर फुटीमुळे बाद झाल्या, त्यामुळे हजारो लाखो विद्यार्थ्यांचे जे काही भवितव्य नष्ट करण्याकडे या सरकारचं पाऊल पडलं, त्याचा विरोध म्हणून सोनम वांगचूर यांनी धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला। हा राजीनामा देण्याचं टाळतं हे सरकार, हे का टाळतंय माहिती नाही। हे पूर्ण देशभरामध्ये सोनम वांगचूर यांना पाठिंबा देण्यासाठी आज उपोषण होत आहे, निदर्शनं होत आहे आणि हा मुद्दा सरकारला लक्ष देऊन सोडवावाच लागेल। त्यासाठी आत्ता जरी हे नाही झालं तर ही ताकद मोठी होईल, ही ताकद त्यांना तोंड उघडायला लावेल, त्यांना ॲक्शन घ्यायला लावेल, इतकी लोकांची ताकद वाढेल याच्या पुढच्या भविष्यामध्ये। हे एक कुठेतरी लोकांच्या जागृतीचं आणि ह्याचं निर्धाराचं जे काही आज दर्शन होत आहे हे अतिशय आशादायी आहे आणि लोक हे सरकारला त्याचा मार्ग दाखवतील, त्यांना धडा देतील की सरकारने लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष कसं द्यायला पाहिजे, तरुण पिढीला कशा तऱ्हेने पुढे आणायला पाहिजे, त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे संवेदनशीलपणे कसं बघायला पाहिजे, यासाठी सरकारला भाग पाडणं हा उद्देश सोनम वांगचूर यांच्या उपोषणाचाही होता आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही जे उपोषण करत आहोत त्याचा हेतू तोच आहे की युवा पिढीला पुढे त्यांचा विकास करण्यासाठीची संधी जी आहे, ही संधी जी नाकारली गेली ह्या पेपर फुटीच्या सगळ्या घडामोडींमुळे, ती पूर्ण दुरुस्त व्हावी, शिक्षण व्यवस्था सुधारावी, शिक्षण व्यवस्था सक्षम व्हावी। सरकारी शिक्षण व्यवस्था जी आहे ती मोडीत काढलेली आहे सरकारने, 90,000 शाळा बाद केलेल्या आहेत, तर पूर्णपणे सरकारी व्यवस्था जी आहे शिक्षणाची पुन्हा व्यवस्थित बांधली जावी यासाठी म्हणून आमचं आजचं उपोषण आहे। सोनम वांगचूर यांना पाठिंबा आणि शिक्षणाचे प्रश्न जे आहेत त्याच्याबद्दलची चिंता हे